एक कल्पना करा, दोन शेजारी आहेत, ते एकाच इमारतीत एकाच मजल्यावर राहतात, एकाच पगाराचे आहेत आणि एकाच बँकेतून दोघांनी होम लोन देखील घेतलेलं आहे. दोघेही दर महिन्याला ईएमआय भरतात. पण 2025 मध्ये आरबीआयनं जेव्हा एकाच वर्षात 4 वेळा व्याजदर कमी केले, तेव्हा एका शेजाऱ्याची ईएमआय दर महिन्याला तब्बल 3,900 रुपयांनी कमी झाली आणि दुसऱ्याची 1 रुपयाही कमी झाली नाही. दोघांची बँक एकच, शहर एकच, घर देखील एकाला एक लागूनच. पण एकच लोन अमाऊंट असताना देखील दोघांना देखील वेगवेगळा ईएमआय भरावा लागतो. असं का? आणि त्याहून महत्वाचं, तुम्ही या दोघांच्यापैकी कोण आहात? बघा, बहुतेक भारतीय लोकांना आरबीआय कडे अशाच नजरेनं बघायची सवय आहे, जसं की ते सरकारकडे बघतात. मोठं, दूरचं आणि आपल्या रोजच्या जगण्याशी ज्याचा काहीही संबंध नाही असं. रेपो रेट कट बातम्यामध्ये ऐकलं की आपला याच्याशी काही संबंध नाही असं समजून आपण चॅनल बदलतो. पण 2025 मध्ये जे घडलं ती गेल्या दशकातली भारतातली सर्वात महत्वाची आर्थिक घटना होती आणि ती शांतपणे तुमची होम लोन, तुमची एफडी, तुमचं संपूर्ण आर्थिक भविष्य बदलायला सुरुवात केलेली आहे. पुढच्या काही मिनिटात मी हे सगळं अतिशय सोप्या भाषेत तुम्हाला समजून सांगणार आहे. थोडासा डेटा असेल, थोडीशी आकडेवारी असेल, पण जे असेल ते तुमच्या फायद्याचं असेल. मग ते इन्व्हेस्टमेंट करत असाल तरीही असेल आणि लोन घेतलेला असेल तरीही असेल. नेमकं काय काय घडलंय ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. सुरुवात करूया बेसिक्स पासून. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारताची सेंट्रल बँक आहे. सगळ्या बँकांची बँक असं म्हणा. एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआय, बँक ऑफ बरोडा या सगळ्या बँका, याशिवाय इतर लोकल बँका देखील या बँकेकडेच जाऊन कर्ज मागतात किंवा कर्ज देतात. या सगळ्यांना जेव्हा पैशांची गरज असते तेव्हा आरबीआय कडून त्या कर्ज घेतात. आरबीआय हे पैसे त्यांना ज्या दराने देते त्याला रेपो रेट म्हणतात. हे समजायला अतिशय सोपं आहे. रेपो रेट म्हणजे बँकांना आरबीआय कडून ज्या दरानं कर्ज मिळतं तेच पैसे बँका तुम्हाला स्वस्त कर्जाच्या स्वरूपात देतात. म्हणजे तुमची ईएमआय कमी होते. रेपो रेट जास्त असला म्हणजे उलट परिणाम होतो आणि कर्ज महाग होतात, ईएमआय वाढतो. आरबीआय ह्या दोन्ही गोष्टीही करत असते. अर्थव्यवस्था मंदावली असेल तर रेट कमी केला जातो, जेणेकरून पैसे जास्तीत जास्त खर्च केले जातात. महागाई वाढत असेल तर रेट वाढवायचा, खर्चाला ब्रेक लावायचा, अशा पद्धतीच्या गोष्टी आरबीआय करत असते. थोडक्यात आरबीआय हा अर्थव्यवस्थेचा थर्मोस्टॅट आहे आणि 2025 मध्ये आरबीआयनं एक मोठं पाऊल उचललं. फेब्रुवारी 2025 पासून 11 महिन्यात 4 वेळा आरबीआयनं रेपो रेट कमी केला. 6.50 होता तो थेट 5.25 पर्यंत आणला, म्हणजे 1.25% कमी केला. 2020च्या कोविड नंतर भारतात झालेला हा सर्वात मोठा रेट कट आहे. पण या कपातीचा फायदा सगळ्यांनाच मिळाला नाही आणि इथंच खरी गोष्ट सुरू होते. आणि यातूनच एक महत्वाचा प्रश्न उपस्थित होतो. या सगळ्या वेगवेगळ्या स्ट्रक्चर्स समजून घेतल्यावर प्रत्यक्ष अशी गुंतवणूक धोरणं कशी आखायची जी रिस्क आणि रिवॉर्ड या दोन्ही गोष्टींचा बॅलन्स सांभाळतात, हुशार निर्णय घेण्यास मदत करतात. इथेच एक महत्वाचा असेट क्लास समोर येतो, तो म्हणजे कॉर्पोरेट बॉन्ड्स. कॉर्पोरेट बॉन्ड्स म्हणजे थोडक्यात असे डेट इन्स्ट्रुमेंट असतात जिथं व्याजदर आणि परतफेडीची जे काही स्ट्रक्चर आहे ते अगोदर ठरलेलं असतं. फक्त गुंतवणुकीप्रमाणेच यातही काही रिस्क असतात, जसं की रिटर्न्स उशिराने मिळणे किंवा डिफॉल्ट होणे वगैरे वगैरे. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी हे प्रोडक्ट नीट समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. विंट वेल्थ हे एक सेबी रजिस्टर्ड ब्रोकर आहे. मी स्वतः या प्लॅटफॉर्मद्वारे बॉन्ड्स एक्सप्लोर केलेले आहेत. साधारणपणे BBB ते ए रेटेड बॉन्ड्स लिस्टेड असतात आणि उपलब्ध इन्व्हेंटरीनुसार परतावा वार्षिक 9 ते 12% दरम्यान मिळतो वर्षाला. विचार करा. मला वैयक्तिकरित्या सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे या प्रक्रियेची सहजता. यूपीआय किंवा नेट बँकिंगने तुम्ही सहजपणे इन्व्हेस्टमेंट करू शकता. डॅशबोर्डवरून सगळ्या गोष्टींवर नजर ठेवता येतं. कधीही तुम्ही सहज बसला तर सगळं बघू शकता आणि परतफेडीचं वेळापत्रक देखील तुम्हाला समोर बघता येतं. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे विंट वेल्थ स्वतः प्रत्येक लिस्टेड बॉन्डमध्ये 2% इन्व्हेस्ट करतो तुमच्या बरोबर. या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असणारे सर्व बॉन्ड्स हे एक्सचेंज लिस्टेड आहेत आणि जर मॅच्युरिटी आधी बाहेर पडायचं असेल तर प्लॅटफॉर्मद्वारे ते विकणंही अतिशय सोपं आहे. त्यावेळच्या प्रचलित व्याजदराप्रमाणे त्याला जे काही आहे ते लागू असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला तुमचा पोर्टफोलिओ खऱ्या अर्थाने समजून घ्यायचा असेल आणि फक्त एकाच असेट क्लासवरती अवलंबून राहायचं नसेल, लिस्टेड कॉर्पोरेट बॉन्ड्स बद्दल जाणून घेणं नक्कीच फायद्याचं आहे. त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, कमेंट्समध्ये देत आहे, ती जरूर बघा. आता येऊया आपण आपल्या स्टोरीकडे. तर परत आपण त्या दोन शेजाऱ्यांच्याकडे जाऊया, ज्याची ईएमआय कमी झाली आणि ज्याची झाली नाही. ज्यांची ईएमआय कमी झाली त्याचं लोन आहे EBLR वर, एक्सटर्नल बेंचमार्क लिंक लेंडिंग रेट.
2019 पासून आरबीआयनं एक नियम केला की जे सगळी नवीन फ्लोटिंग रेट होम लोन्स दिली जातील त्याच्यामध्ये रेपो रेट सारख्या बाहेरच्या एका बेंचमार्कशी त्याला जोडायला हवं. थोडं टेक्निकल आहे पण समजून घ्या. म्हणजे रेपो रेट कमी झाला की या कर्जदाराचा होम लोनचा रेट देखील आपोआप कमी होतो. 50 लाख रुपयांचं होम लोन असेल, 20 वर्षाचा जर पिरियड असेल तर दर महिन्याला 3,900 रुपयांची ईएमआय कपात झाली जर 1.25% रेपो रेट कट झाला तर. आयुष्यभरात म्हटलं तरी 7 ते 9 लाखांची बचत झाली काहीही न करता फक्त लोनचा बेंचमार्क रेट बदलल्यामुळे. दुसरा शेजारी ज्यानं 2018 मध्ये म्हणजे थोडा अगोदर लोन घेतलेलं होतं त्याचं लोन MCLR वर आहे. म्हणजे काय, मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट. हा बँकेचा इंटरनल रेट आहे. बँका हा रेट 6 महिने 12 महिन्यांनी आपल्या मर्जीने बदलतात, तेही हळूहळू. 2025 मध्ये रेपो रेट मी तुम्हाला सांगितलं 4 वेळा बदलला गेला आणि तो पण 1.25% बदलला. पण बहुतेक बँकांनी MCLR मात्र आपल्या मर्जीनं 0.20%, 0.30% एवढाच बदल केला. आणि अजूनही अनेक लोक 2016 पूर्वीच्या जुन्या बेस रेटवर सुद्धा आहेत. तो भाग वेगळाच, जिथं जवळजवळ काहीच फायदा होत नाही. विचार करा, एक कुटुंब दर महिन्याला बँकेत जास्त पैसे भरतंय जे त्यांनी दिले नसते तरी चाललं असतं. फक्त त्यांच्या सँक्शन लेटरवर एक वेगळा कोड लिहिलेला आहे, एक वेगळा बेंचमार्क लिहिलेला आहे म्हणून. आणि बहुतेकांना हा फरकच कळत नाही. आता तुम्ही जर MCLR वर असाल तर तुम्हाला आता एक संधी आहे. तुम्ही ती कशी चेंज करू शकता हे तुम्हाला मी सांगतो. पण रेट कट सायकलमध्ये एक दुसरी बाजू देखील आहे जी प्राईम टाइम बातम्यामध्ये कोणीच सांगत नाही. जेव्हा कर्ज स्वस्त होतात त्यावेळी बचतींवरचे रिटर्न देखील कमी होतात. आरबीआय रेपो रेट कमी करते म्हणजे बँकांना तुमच्या एफडी वर जास्त व्याज द्यायची गरजच उरत नाही, कारण स्वस्त पैसे आरबीआय कडूनच मिळतात. म्हणून बँका एफडीचे रेट देखील खाली आणतात. 1 वर्षापूर्वी एसबीआय एफडी वरती 6.8 ते 7% पर्यंत इंटरेस्ट देत होती. 2026च्या सुरुवातीला याच बँकांचे रेट ऑफ इंटरेस्ट 6.25% पर्यंत खाली आले आणि आणखीन कट्स आले तर हे रेट अजून कमी होतील. आता विचार करा, हे सर्वात जास्त मग कोणाला हर्ट करतं, कोणाचं नुकसान होतं? तर जे लोक निवृत्त आहेत, रिटायर झालेले आहेत, असे तुमचे आई वडील असतील, आजी आजोबा असतील, त्यांनाच नुकसान होतं. ज्यांनी 30-30 वर्ष काम करून सगळं कमवलं, साठवलं आणि एफडी मध्ये नेऊन ठेवलं, कारण त्यांना सांगितलं गेलं की हे सर्वात सुरक्षित आहे आणि इथं तुम्हाला चांगलं व्याज मिळतं. पण इन्फ्लेशन 4 ते 5% आहे, त्यात एफडी वरती 6% रेट ऑफ इंटरेस्ट मिळतोय. यामुळं खरा फायदा होतोय किती, 1 ते 2%चा. त्यात वरनं टॅक्स लागला तर सगळंच गेलं. 30% ब्रॅकेट मधला माणूस एफडी वरती पोस्ट टॅक्स फक्त 4 ते 4.5% मिळवतोय आणि अर्थव्यवस्था 7%च्या वेगाने वाढते. ते दरवर्षी मागे पडतायत आणि त्यांना कळत देखील नाही. कर्जदारांची गोष्ट वेगळी आहे, त्यांच्यासाठी ईएमआय कमी झाल्याचा आनंद आहे, ते साजरा करतायत. पण कोट्यवधी निवृत्त भारतीयांचं मासिक व्याजाचं उत्पन्न मात्र आपोआप कमी होतंय आणि ते त्यांना कळत देखील नाही. म्हणून आजच्या काळात हुशार गुंतवणूकदार म्हणजे फक्त ओळखीचे पर्याय जे आपल्याला जुने माहिती आहेत त्यामध्ये गुंतवत नाही, तर वेगवेगळी आर्थिक साधनं कशी काम करतात हे समजून घेतात आणि दीर्घकाळात पैसे अधिक कार्यक्षमपणे वाढवणाऱ्या धोरणांचा पर्याय शोधतात. आणि हेच खरं आहे. तर इथं असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो की 2025 मध्ये आरबीआयनं एवढ्या अग्रेसिव्हली हे रेट्स कमी का केले? 2025च्या सुरुवातीला 2 महत्वाच्या गोष्टी घडलेल्या होत्या. एक, विकासाचा जो वेग होता तो मंदावलेला होता. महागाई आटोक्यात येत होती. सीपीआय, इन्फ्लेशन वगैरे सगळं 3.3 पर्यंत आलेलं होतं. या सगळ्या गोष्टी एकाच वेळेला घडत होत्या आणि दुसऱ्या बाजूला आलेले होते ट्रम्प टॅरिफ, चायनाची मंदावलेली अर्थव्यवस्था, जिओपॉलिटिकल अस्थिरता. या सगळ्या गोष्टींचा परिणाम भारतीय एक्सपोर्ट्स वरती होत होता. म्हणून आरबीआयनं 4 वेळा रेट कट्स दिले. पण एप्रिल 2026 मध्ये आरबीआयने हे सगळं थांबवलेलं आहे. याच वर्षी रेपो रेट आता 5.25 वर स्थिर केलेला आहे, कारण परिस्थिती बदललेली आहे. आता अजून खाली जाईल अशी अपेक्षा करण्यात काही अर्थ नाही. पण तुमचं MCLR मध्ये असलेलं कर्ज EBLR मध्ये स्विच करता येतं. एकदाच साधारणपणे 5,000 ते 15,000 फी लागते. ज्यांच्या लोनला अजून 10 वर्ष बाकी असतील, जास्त बाकी असतील, त्यांच्यासाठी हा जबरदस्त पर्याय आहे आणि स्विच केलेलं अति उत्तम. जर अगदीच किरकोळ 2-4 वर्ष राहिली असतील तर त्यामध्ये तुम्हाला जास्त काही फरक पडेल असं वाटत नाही. त्यामुळे त्यावेळेला तुम्ही याच्या नादाला लागू नका. अन्यथा तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन हे चेंज जरूर करून घ्या. आरबीआय आता सध्या हे रेपो रेट कमी करत नाहीये. याचा अर्थ सोपा आहे. फ्लोटिंग रेट लोन असेल तर ईएमआय आता लगेचच हलणार नाही. होम लोन घ्यायचा तुम्ही अजून विचार करत असाल तर आत्ताचे जे 7.1 ते 7.5 च्या दरम्यानचे रेट आहेत ते सायक्लिकल लोच्या जवळ आहेत. अजून कमी होईल म्हणून वाट बघत बसाल तर ही संधी सुद्धा गमावू शकता. बचतकर्त्यांसाठी, जे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांच्यासाठी एक साधा संदेश आहे. फक्त एफडी मध्ये पैसे गुंतवत राहणं
म्हणजे इन्व्हेस्टिंग नाही. इन्फ्लेशन, टॅक्स या गोष्टींचा विचार करायला पाहिजे. त्यासाठी कॉर्पोरेट बॉन्ड्सचा देखील विचार करायला पाहिजे. इथे आणखी एक गोष्ट आहे जी इकॉनॉमिक्समध्ये टेक्स्टबुक्समध्ये सांगितली जात नाही, ती म्हणजे रेपो रेट कट अर्थव्यवस्थेसाठी चांगला असतो. पण खरं उत्तर आहे, तुमच्यासाठी चांगला आहे की वाईट हे ठरतं कसं? तुम्ही टेबलच्या कोणत्या बाजूला आहात. तुम्ही इन्व्हेस्टर आहात की कर्जदार आहात यावर ठरतं. तुम्ही EBLR मध्ये आहात की MCLR मध्ये आहात यावर देखील ठरतं. त्यामुळं या सगळ्या गोष्टींचा पूर्ण विचार करूनच हा निर्णय घेतला पाहिजे. आता आपल्या त्या 2 शेजाऱ्यांच्याकडे परत या. एकच पगार, एकच बँक, एकच लोन. पण आज दर महिन्याला एकटा 3,900 वाचवतोय, वर्षाला 47,000 रुपये झाले. फक्त त्याच्या लोनच्या कागदावरती एक वेगळा कोड आहे म्हणून. हा फरक आहे एखादी गोष्ट जाणून करण्यातला आणि न जाणून करण्यातला. आता एकच गोष्ट करा, तुमचा होम लोन बेंचमार्क तपासा. आत्ताच सँक्शन लेटर बघा, त्यावर MCLR लिहिलेलं असेल तर बँकेला जाऊन EBLR वर स्विच करायची. काय फी आहे, काय प्रोसेस आहे विचारा. टॅक्स आणि इन्फ्लेशन नंतर तुमचा FDचा रिटर्न काय आहे ते एकदा कॅल्क्युलेट करा. हे सगळे प्रश्न स्वतःलाही विचारा, बँकेतही जाऊन विचारा. कारण बँका तुम्हाला हे सगळं सांगायला कधीही येणार नाहीत. ते म्हणतील की आम्ही तुम्हाला मेसेज केलेला होता, आम्ही तुमच्या सँक्शन लेटरवरती लिहिलेलं होतं, तुम्ही प्रत्येक वर्षी येऊन का विचारलं नाही. तुमच्यावर घालतील आणि मोकळे होतील. त्यामुळं RBI निर्णय घेते, पण RBI बँकांची बँक आहे, ती आपल्याला सांगत बसत नाही प्रत्येक गोष्टी. ती पेपरला बातमी आली की संपलं. आपण आपल्या समजून घ्यायच्यात. ज्या आपल्या फायद्याच्या गोष्टी आहेत त्या आपण स्वतः समजून घ्यायच्या, शिकायच्या आणि त्या जाऊन बँकेत विचारायच्या. विचारल्यामुळं काहीही नुकसान होत नाही. त्यामुळे जाऊन विचारा आणि ह्या गोष्टी करून घ्या. तुमचं लोन EBLR ला लिंक करून घ्या आणि तुम्ही जर इन्व्हेस्टर असाल तर कॉर्पोरेट बॉन्ड्सचा जरूर विचार करा. कॉर्पोरेट बॉन्ड्सचा विचार करत असाल तर या व्हिडिओच्या शेवटी मी विंट वेल्थ या प्लॅटफॉर्मची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये देऊन ठेवतोय. त्यावर जरूर क्लिक करा आणि ती वेबसाईट एक्सप्लोर करा. Fixed returns do not constitute guaranteed or assured returns. Investments in corporate debt securities, municipal debt securities, and securitized debt instruments are subject to credit risks, market risks, and default risks, including delay and/or default in payment. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.